हॅलो हॅलो मी दिसत असेल तर यस म्हणा. मी पुन्हा सुरू करतो तांत्रिक अडचणीमुळं आणि अजून अडचण येण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात मसवड या गावी आहे आणि लाईट जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण जेवढं शक्य आहे तेवढं बोलण्याचा प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा सुरुवात करतो, क्षमस्व. मातंग समाज साहित्य आणि संस्कृती या विषयावर बोलताना मुळात एक खुलासा करेन की जातीच्या बळकटीकरणासाठी म्हणून आजचं व्याख्यान नाही, हे आपण कृपया समजून घ्यावं. जातीव्यवस्थेला बळकटी येईल, जात बळकट होईल, हा आपला हेतू अजिबात नाही. परंतु भारतीय समाजव्यवस्थेचं जात वास्तव हे व्यवच्छेदक अशा प्रकारचं लक्षण आहे. त्यामुळं इथं न मागता जन्मासोबत आपल्याला जात येते, न मागता आपल्याला जन्मासोबत जात येते आणि माणूस गेला तरी स्मशानभूमीत एखादं जर स्मारक असेल, थडगं असेल, तर हे थडगं कोणाचं, तर त्या थडग्याला सुद्धा जातीनंच उच्चारलं जातं. म्हणजे पाळण्यापासून थडग्यापर्यंत सोबत करणारी भारतीय जातीव्यवस्थेतली ही जात आहे. अत्यंत चिवट आहे. म्हणजे एक वेळेस चीनची भिंत नष्ट करता येईल, पाडता येईल, परंतु भारतातली जात ही त्यापेक्षा सुद्धा अत्यंत कणखर, चिवट अशा प्रकारची आहे. आणि म्हणून या जातीव्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम चारवाक, बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रसंत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बोधिसत्व प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तंट्या भिल्ल, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, रामस्वामी पेरियार, अहिल्याबाई होळकर आणि सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा या सर्व महामानवांनी आपापल्या परीनं या जातीव्यवस्थेला, इथल्या धर्मव्यवस्थेला टक्कर देण्याचं काम आपापल्या आयुष्यामध्ये केलं. आणि म्हणून जातीचा विषय मांडत असताना सुद्धा जाती अंत झाला पाहिजे, धर्माचा समूळ नायनाट झाला पाहिजे आणि या सर्व महापुरुषांच्या स्वप्नातला समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे, यासाठी ही मुक्ता साळवे साहित्य परिषद आहे. आणि त्याच हेतूनं आजची ही व्याख्यानमाला आणि उद्घाटनपर मी माझ्या ग्रंथावर बोलणार आहे. मी माझ्या ग्रंथावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला असं नम्रपणे सांगू इच्छितो, तिथं कुठंही अभिनिवेश, अभिमान, गर्व अशा प्रकारचा नाही, परंतु हिंदूंचं वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, मूळस्तंभ, सहदेव भाडळी, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत या ग्रंथांचं मराठीतलं वाचन मी माझ्या परीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरीपासून ते तुकाराम महाराजांच्या गाथेपर्यंत आणि रामदासांच्या दासबोधपर्यंत अशा प्रकारचं साहित्य मी वाचन केलेलं आहे. जसं हिंदू धर्मीयांचे पुराण वाङ्मय मी वाचलं, तशाच पद्धतीनं ख्रिश्चनांचं बायबल, ज्याचं मराठी भाषांतर आहे, ते वाचून घेतलं. मुस्लिम बांधवांचं जे कुराण आहे तेही मराठी भाषांतर मी वाचलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक अनुयायी म्हणून हे सर्व वाचणं
ते धर्मग्रंथात काय आहे हे समजून घेणं मला गरजेचं वाटलं, म्हणून मी ते माझ्या परीनं वाचण्याचा प्रयत्न केला. मातंग समाज जो आहे तो या सर्व ग्रंथांच्या मधून त्याचा नामनिर्देश आपल्याला आढळतो. म्हणजे जैनांचं जैन वाङ्मय जे आहे, बौद्ध बांधवांचं जे संपूर्ण साहित्य आहे, अगदी मातंग पंडितापासून ते कश्यप, प्रसेनजीत यांच्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास, याचे संदर्भ मातंग समाजाचे हे आपल्याला दिसतात. आणि म्हणून भारतामध्ये ही जी जात आहे ती मी मगाशी म्हणालो तसं पाळण्यापासून थडग्यापर्यंत ही आपल्याला सोबत करत असते. आणि जाती अंत भावा हे आपलं अंतिम स्वप्न आहे, ते आपल्या महापुरुषाने आपल्याला सांगितलेलं आहे. मातंग समाज हा जो माझा ग्रंथ आहे, तर मी साहित्याकडे कसा वळालो? अण्णाभाऊ साठे साच्याकडून मुंबईतल्या दादरमधल्या कोहिनूर मिलमध्ये ते गिरणी कामगार म्हणून काम करत होते. आणि त्यांना जी पेन्सिल ताग गेलेला, किती ताग गेला त्याची नोंद करण्यासाठी जो कागद दिलेला असायचा, त्याच्यावर ते कानात अडकवलेल्या पेन्सिलनी आपल्याला सुचेल ते लिहायला लागले. आणि अण्णाभाऊ अशा प्रकारे साच्याकडून साहित्याकडे वळाले. हजारो वर्ष हा बहुजन समाज हा डोळे असून पाहू शकत नव्हता, तोंड असून बोलू शकत नव्हता, बुद्धी असून विचार करू शकत नव्हता आणि पाय असून चालू शकत नव्हता. अशा मूक बहिष्कृत भारताला प्रबुद्ध भारत बनवण्याचं काम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांनी आपापल्या परीनं केलं. आणि म्हणून आपण एकमेकांशी आज संवाद साधतो आहोत, माणूस म्हणून जगायला लागलेलो आहोत. पशुतुल्य जीवन निघून गेलं आणि एक सन्मानाचं जीवन आपल्या सगळ्यांना या महापुरुषांच्यामुळं मिळालेलं आहे. तर मी साहित्याकडे कसा वळालो? अण्णाभाऊ साच्याकडून साहित्याकडे वळाले. सातारा जिल्ह्यात, सातारा तालुक्यात अंगापूर नावाचं माझं गाव आहे. गावाच्या बाहेर मांगवाड्याच्या टोकाला रानात, गावात गेलं तर घर नाही, रानात गेलं तर शेत नाही, अशी आपली अवस्था. म्हणूनच बाबासाहेब म्हणत होते, आय हॅव नो मदरलँड, मला मातृभूमी नाही. तर ते खरं आहे. कुडापाष्टाचं घर होतं, गाडग्या माडक्याचा आईवडिलांचा संसार होता. आणि 1972च्या दुष्काळात आईवडिलांच्या पोटी मी जन्माला आलो. मी मरून जाऊ नये दुष्काळात आलेलं, कारण मागामारांचं जीवन खूप भयानक होतं. त्यांनाच पोटभर अन्न मिळत नव्हतं, तर आपल्याला कोण देणार? आणि पोटी जन्माला आलेलं मूल मरून जाऊ नये म्हणून मलाही कोल्हापूरच्या अंबाबाईला, महालक्ष्मीला पोतराज म्हणून सोडलेलं होतं. माझे चुलते पोतराज होते, माझे वडील पोतराज होते, माझा चुलत भाऊ पोतराज होता. आणि सातारा, सांगली, कोल्हापूर 3 जिल्ह्यातले पोतराज माझे जे चुलते आहेत, दसरू पोतराज, दशरथ गायकवाड पोतराज, यांचे ते सगळे शिष्यगण होते. या सगळ्या परिस्थितीत बालपणी मी डोळ्यात काजळ भरत होतो, हळदी कुंकवाचा मळवट डोक्यावर होता, कपाळाला, खांद्यावर आसूड होता, पायात चाळ होते, खांद्यावर आसूड घेऊन, हातात हलगी घेऊन, बाई बाई तुमचं लेणं काय, पांढरा पंखा, हिरवी खंचुळी गळ्यात घालून गरसुळी, बाई थळामध्ये जाती, थळथळ पेंड करते, थळ 6 जिवंत करते, 6 जणी सवासनी, 7वा पोतराज, 8वा डबकरी, 9खंड पृथ्वी, 10वी खंड काशी. इथंच झाली माझी दुपारती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं आणि तुळजापूरच्या भवानी मातेच्या नावानं चांग भलं म्हणत होतो. आणि दारोदार अमावस्या पौर्णिमेला हलगी वाजवून भीक मागत होतो. लक्ष्मीआईच्या नावानं उद उद म्हणत होतो. वडील पाटलाच्या वाड्यावर चाकरीला होते. आणि मग पाटलाच्या मुलाला वाचनाचा छंद होता. त्यानं अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी वाचून काढली आणि माझ्या वडिलांच्या हातात दिली. आणि त्यांनी सांगितलं की हा तुमचा मुलगा शाळेत जातोय शरद, त्याला वाचायला द्या. माझी वाचून झाली. ही तुमच्या समाजावर आहे. माझे वडील चाकरीचा गडी असलेले, त्यांनी माझ्या हातात फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठेंची दिली. मी 4थी 5वीला असेन
त्या दरम्यान मी माझ्या परीनं अक्षर जुळवून, 4वी-5वीच्या विद्यार्थ्याला लगेच वाचायला येतं असं नाही, पण मी मोडके तोडके अक्षरं जुळवायला लागलो आणि वाचून काढली फकीरा. ज्या क्षणी वाचून काढली त्यावेळेला पहिलं पान फकीराचं उघडलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस अर्पण. म्हणजे लिहिणारा अण्णाभाऊ साठे हा माझ्या समाजाचा होता. त्यामुळं त्या वयामध्ये, बालवयामध्ये मला अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल प्रचंड प्रेम होतं. याचा अर्थ आज नाही असं नव्हे, आज तर अण्णाभाऊ साठे हा माझा ध्यास आणि श्वास आहे. अण्णाभाऊ हा माझा प्राणवायू आहे. भारताचं संविधान आणि इथला आपला भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून त्या संविधानाकडे आपण पाहतो. फकीरा वाचून झाली आणि त्याच क्षणी शपथ घेतली, इथून पुढं जगायचं तर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जगायचं, शिकायचं, लिहायचं तर अण्णाभाऊ साठेंसारखं लिहायचं आणि समाजाच्या वरच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जर लढायचं तर ते फकीरासारखं लढायचं. शिकायचं तर बाबासाहेबासारखं, लढायचं तर फकीरासारखं आणि लिहायचं तर अण्णाभाऊसारखं अशी शपथ घेतली. डाव्या हातानं डोईचा बुचडा धरला, उजव्या हातानं विळा घेतला गवत कापायचा आणि एका क्षणाचाही विलंब न लावता त्या जटा लक्ष्मी आईच्या ज्या पूर्व परंपरागत होत्या त्या सोडवल्या आणि मी आज पोतराजाचा प्राध्यापक झालो, प्राध्यापकाचा डॉक्टर झालो, डॉक्टरचा आता प्राचार्य होईन. ही किमिया ही अण्णाभाऊ साठेंच्या वाणी आणि लेखणीची, भारतीय संविधानाची ही किमिया आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या कार्यतत्त्वज्ञानामुळं हे माणूसपण मला मिळालं. आणि मग मी ज्या वेळेला शिकायला लागलो त्यावेळेला असं समजलं की ज्या अण्णाभाऊंना आपण मोठं मानतो ते अण्णाभाऊ तर श्रेष्ठ आहेतच, जागतिक पातळीवरचे लेखक आहेत, पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना फकीरा अर्पण केली. म्हणजे ज्यांना अर्पण केली ते बाबासाहेब खूप मोठे असणार, अण्णाभाऊपेक्षा मोठे आहेत असं शालेय जीवनातच कळायला लागलं. म्हणून मी बाबासाहेबांचं मिळेल ते साहित्य शालेय जीवनात वाचायला लागलो. बाबासाहेब ज्या वेळेला 11वी-12वीपर्यंत थोडं थोडं वाचत गेलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की बाबासाहेब तर त्रिखंड कीर्तिपंडित विद्वान आहेत. जगातल्या ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि अशा विविध विद्यापीठांमधून त्यांनी पदव्या घेतलेल्या आहेत. एवढा त्रिखंड कीर्तिपंडित विद्वान असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महानायक, महापुरुष मला 3 गुरु आहेत असं म्हणतो. आणि माझे पहिले गुरु गौतम बुद्ध, दुसरे गुरु हे संत कबीर आणि माझे तिसरे गुरु महात्मा फुले आहेत असं बाबासाहेबांचं चरित्र वाचत असताना, त्यांचं साहित्य वाचत असताना माझ्या लक्षात आलं. आणि मी महात्मा फुलेंच्याकडं वळालो. म्हणजे अण्णाभाऊंच्यामुळं फकीरा, फकीरामुळं अण्णाभाऊ मला कळला, अण्णाभाऊंच्यामुळं बाबासाहेबांच्याकडे वळालो शालेय जीवनात. आणि बाबासाहेबांचं साहित्य वाचत असतानाच महात्मा फुले मला जवळचे वाटायला लागले. मी महात्मा फुलेंचं साहित्य वाचत गेलो आणि महात्मा फुलेंचं साहित्य वाचत असताना लहूजी साळवे यांचा संदर्भ आला. आणि मग सत्यशोधक लहूजी साळवे ते अण्णाभाऊ साठे म्हणजे फुले शाहू आंबेडकर, लहूजी मुक्ता आणि अण्णाभाऊ हे माझे आदर्श बनले. आणि अशा पद्धतीनं मी पुढं शिकत राहिलो. जगण्याची, लिहिण्याची, शिकण्याची उर्मी मिळत गेली. आणि मी BA झालो, MA झालो. आणि BA MAला असतानाच म्हणजे 10वीपासून अण्णाभाऊंचे धाकटे भाऊ शंकरभाऊ साठे यांच्या सहवासात 1980 ते 1996 असा प्रदीर्घ 10-11 वर्षांचा काळ मी त्यांच्या सहवासात घालवला. आणि मग शंकरभाऊ साठेंनी लिहिलेले जे नायक आहेत, सावळा, घमांडी, लखू या शंकरभाऊंच्या कादंबऱ्या, त्यातल्या लखू मांगाला म्हणजे शंकरभाऊंच्या एका कादंबरीचा नायक हा वाटेगावच्या शेजारी भाटवाडी नावाचं गाव आहे 2 किलोमीटरवर. तिथं शंकरभाऊ मला घेऊन गेले आणि त्या लखू मांगाला भेटवलं. आणि हे शालेय महाविद्यालयीन जीवनात मला ते जे बाळकडू मिळालं. त्यामुळं शंकरभाऊ हे अण्णाभाऊंचे केवळ नुसते धाकटे भाऊ आहेत असं नाही, तर अण्णाभाऊंच्या लेखणीचा वसा आणि वारसा खांद्याला खांदा लावून शंकरभाऊंनी पुढं चालवला. 1980च्या दरम्यान त्यांनी माझा भाऊ अण्णाभाऊ हा ग्रंथ लिहिला. आणि
अण्णाभाऊंचे जे नायक होते, नायिका होत्या, त्यांची घरं आणि त्यांचे वारसदार, जोगणीची जी जत्रा वाटेगावात भरते त्या सगळ्यांना भेटवलं. आणि मग मी ठरवलं की आता MA झाल्यानंतर पहिल्यांदा शंकरभाऊ साठेंच्या साहित्यावर विद्यापीठ स्तरावरचं महाराष्ट्रातलं पहिलं संशोधन करायचं. आणि म्हणून 1997 साली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी मी MPhil ही पदवी घेतली आणि शंकरभाऊ साठेंच्या सावळा आणि घमांडी या कादंबऱ्यांचा अभ्यास मी केला. 2000 साली मला MPhil ही पदवी मिळाली. आणि आता ठरवलं की आपण ही जात जी आपल्याला चिटकलेली आहे, भिंतीला पाल चिटकावी, तशा पद्धतीनं ही जात मला पाळण्यापासून थडग्यापर्यंत सोबत देणार आहे. ह्या जातीचा सातबारा काय आहे, आटचा उतारा काय आहे, फेरफार आहे, हे काय आहे याचा शोध घेऊया. म्हणून मी जैन साहित्य, बौद्ध साहित्य, हिंदूंचं पुराण वाङ्मय या पद्धतीनं हे सारं साहित्य वाचत गेलो. आणि शिवाजी विद्यापीठात 2002 साली मराठी साहित्यातील मातंग समाज या विषयावर PhDचं रजिस्ट्रेशन केलं. क्षमस्व, लाईट गेली. तांत्रिक अडचण आली. मानदेशात मसवड नावाच्या गावात आहे आणि लाईट गेलेली आहे. आपण चालू ठेवूया. अशा पद्धतीनं मी मातंग समाज, मराठी साहित्यातील मातंग समाज या विषयावर PhDचं रजिस्ट्रेशन केलं आणि जवळजवळ 350 ग्रंथ मातंग समाजाच्या संबंधातले वाचून काढले आणि 1380 पानांचा प्रबंध शिवाजी विद्यापीठाला मी सादर केला. PhDचा हा प्रबंध हस्तलिखित 1380 पानं माझी होती. PhDचा प्रबंध ज्यावेळेला DTP प्रूफ रीडिंग झाला तो 800 पानांचा झाला आणि पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या स्नेहवर्धन प्रकाशनकडून तो 2015 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशी मी तो ग्रंथ प्रकाशित केला. संक्षेप रूपानं तो 328 पानांचा मातंग समाज साहित्य आणि संस्कृती हा ग्रंथ हा प्रकाशित झालेला. या मातंग समाज साहित्य आणि संस्कृती ग्रंथाला ज्यांच्या सहवासात मी वाढलो घडलो तो माझा क्रांतीचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्हा, हा महाराष्ट्राला संपूर्ण माहिती असलेली व्यक्तिमत्व, असे पुरोगामी विचारवंत ज्या साताऱ्यानं महाराष्ट्राला दिले त्यामध्ये डॉक्टर आह साळुंके आहेत, लक्ष्मण माने आहेत, नरेंद्र दाभोळकर आहेत, पार्थ पोळके आहेत, या अर्थानं तिनकर झेंबरे आहेत, किशोर बेडके आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकादमी आणि संबोधी प्रतिष्ठान या सगळ्यांच्या जडणघडणीमध्ये संस्कारात मी वाढत होतो. आणि मातंग समाजावरचं हे संशोधन मी सुरू केलं. पुन्हा एकदा लाईट गेली, समजून घ्या प्लीज. आपण चालूच ठेवूयात. या मातंग समाज साहित्य आणि संस्कृती ग्रंथाला डॉक्टर आह साळुंके यांनी स्वखुशीनं प्रस्तावना देऊन माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 328 पृष्ठ संख्येचा हा ग्रंथ आणि त्याला प्राच्य विद्या पंडित, महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, मला पितृतुल्य असलेले डॉक्टर आह साळुंके, ज्यांना मी माझ्या लेखनाचे, माझे वैचारिक क्षेत्रातले गुरु मानतो, ते डॉक्टर आह साळुंके यांनी या ग्रंथाला प्रस्तावना दिली. आणि ही प्रस्तावना ज्यावेळेला मिळाली त्यावेळेला मी या मातंग समाज साहित्य आणि संस्कृती या ग्रंथ कुणाला अर्पण करायचा, तर ती अर्पणपत्रिका आपल्याला वाचून दाखवतो. माझ्यासारख्या पोतराजाला प्राध्यापक आणि प्राध्यापकाला डॉक्टर बनवणाऱ्या, हलगी वाजवणाऱ्या माझ्या बोठांना ग्रंथलेखन करायला लावणाऱ्या आणि माझ्या काजळ भरल्या डोळ्यांना पुरोगामी दृष्टी बहाल करणाऱ्या
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी वाणी आणि लेखणीस हा ग्रंथ मी अर्पण केला. आणि मग या ग्रंथाच्या परिचयाच्याकडं आपण आता वळत आहोत की मराठी साहित्यातील मातंग समाज हा पहिलं जे प्रकरण आहे किंवा आपण पहिला टॉपिक म्हणूया तो 105 पानांचा आणि 107 संदर्भ ग्रंथ असलेला हा ग्रंथ आहे. खरं तर मराठी भाषा म्हणजे कुठून सुरू झाली, कशी सुरू झाली, मराठी भाषेचा इतिहास काय आहे. खरं तर ही बुद्ध काळातली जी पाली भाषा आहे ती पाली भाषा प्राकृत भाषा, जैन काळातली बुद्ध काळातली प्राकृत भाषा याच्यापासून मराठी भाषा तयार झालेली आहे. संस्कृतला श्रेय दिलं जातं मराठी भाषेचं सुद्धा. अण्णाभाऊंनी संस्कृत भाषेवर प्रचंड मोठी टीका केलेली आहे लिखित स्वरूपातली. तर प्राकृतमधून मराठी भाषेचा उदय झाला. त्या मराठी भाषेला 1500 वर्षांचा इतिहास आहे. पहिल्यांदा ही भाषा बोलली जात होती 200-300 वर्ष. त्यानंतर दगडावर लिहिली गेली, त्याला आपण शिलालेख म्हणतो. शिळेवर कोरलं त्याला शिलालेख असं म्हणतो. त्यानंतर तांबे या धातूचा शोध लागला, त्याला ताम्रपट असं म्हणतो. त्या तांब्यावर लिहिलं त्याला. नंतर ताडपत्र, सागाची पानं, भुर्जपत्र अशा पद्धतीनं हे साहित्य, मराठी साहित्य लिहिलं जाऊ लागलं. आणि मग नंतर झाडापासून कागद याचा शोध लागला आणि त्या कागदावर लिहिलं जाऊ लागलं मराठी साहित्य. पहिल्यांदा मराठी साहित्य कागदावर कधी लिहिलं गेलं, कुणी लिहिलं, म्हणजे मराठी भाषा लिहून कुणी ठेवली, तर त्याचं श्रेय जातं ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 100 वर्ष अगोदर महानुभाव संप्रदाय नावाचा जो संप्रदाय होता आपल्या महाराष्ट्रामध्ये. महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय अशा प्रकारचे जे अनेकविध संप्रदाय आहेत त्याच्यातल्या महानुभाव संप्रदाय ज्याचा अतिशय आदरानं उल्लेख आपल्या अण्णाभाऊ साठेंनी वेगवेगळ्या ठिकाणी करून ठेवलेला आहे. या महानुभाव संप्रदायातल्या चक्रधर स्वामी, महदाईसा, महदंबा, माहिंभट यासारख्या लोकांनी, विद्वानांनी 11व्या शतकामध्ये मराठी भाषा पहिल्यांदा ही ग्रंथामध्ये लिहिण्याचं काम केलं. आणि ही मराठी भाषा मग नंतर 100 वर्षांनी 12व्या शतकात 1212 ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. महात्मा बसवेश्वरांच्या मांग चनैया या महात्मा बसवेश्वरांचा एक सहकारी मातंग समाजाचा होता कर्नाटकमध्ये. अनुभव मंडप नावाचा जो ग्रंथ महात्मा बसवेश्वरांचा आहे त्याच्यामध्ये मांग चनैया हा मातंग समाजाचा सहकारी अनुयायी महात्मा बसवेश्वरांचा होता. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मातंग समाजाबद्दल लिहिलेलं आहे. गावागावामध्ये ज्या शिव्या दिल्या जातात जातीवरून त्याची पाळंमुळं कुठंतरी काहीतरी शोधली पाहिजेत. आणि म्हणून मी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय आणि ओवी क्रमांक 241 पृष्ठ क्रमांक 48 शासनाची ही प्रत आहे तो संदर्भ आवर्जून सांगतो. ज्ञानेश्वर मातंगाबद्दल असं म्हणतात की हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय राणीचे वाघ, भजन मार्गीचे मातंग मारक आहे. तर विषय राणीचे वाघ अशी उपमा पदवी ज्ञानेश्वरांनी मातंग समाजाला दिलेली आहे. त्याचा काय अर्थ होतो हे सुज्ञास आपण सर्व सुज्ञ आहात, माझ्यापेक्षा चांगले अभ्यासक, वाचक आणि विचारवंत आहात. त्याचा खुलासा करण्यापेक्षा मी पुढे जातो. मग ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मातंगांचे संदर्भ सापडतात. संत नामदेवान महाराजांची जी अभंगाची गाथा आहे त्याच्या पृष्ठ क्रमांक 110 मातंग समाजाचा उल्लेख दिसतो. संत तुकारामांच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची जी गाथा आहे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेली 1950 साली शासकीय मुद्रणालयानं प्रकाशित केलेली, त्याच्या पृष्ठ क्रमांक 334, 342, 672 आणि 694 या पृष्ठ क्रमांकावर हे संत तुकारामांनी मातंग समाजाचं केलेलं वर्णन आपल्याला दिसून येतं. आणि नंतर ह्या भागवत संप्रदायाला पर्याय, वारकरी संप्रदायाला बहुजनांच्या पर्याय म्हणून समर्थ रामदास स्वामींचा समर्थ संप्रदाय सज्जनगडावर सुरू झाला. आणि त्या समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधमध्ये, म्हणजे जे नरफाटकांनी दासबोध संपादित केलेला आहे त्याच्या पृष्ठ क्रमांक 352 मुंबई प्रकाशनच्या 1953 सालच्या त्याच्यावरही आपल्याला या संदर्भ ग्रंथ मातंग समाजाचे दिसून येतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे येण्यापूर्वी मी
6व्या-7व्या शतकापासून 2500 वर्षापासून संत साहित्यापर्यंत म्हणजे 16व्या शतकापर्यंत तुकारामांच्या गाथेपर्यंत आणि रामदासांच्या दासबोधापर्यंतचा मातंग समाज असा आढावा घेतलेला आहे. यानंतर आपण जर वळालो पुढं तर हे संत साहित्यानंतर आपल्याला पंडिती साहित्य दिसून येतं आणि पंडितांच्या मध्ये आपल्याला असं दिसतं, मी वाचून दाखवतो की मोरोपंत नावाचे कवी, जे पंडिती कवी, संस्कृत पंडित ते पंडित, त्यांनी अवमानकारक अशा पद्धतीचा मातंग समाजाचा उल्लेख केलेला आहे. मार्गी मातंग दिसे नरका आतुनी काय तो उतरे, त्या जवळी चर्मपात्र भरले जळ विपुळ माक्षिके कुतरे, आग्रह करुनी म्हणे गे तो सुमलिंग नग्न मांग येतो आहे, जानो विहित परमहित शिष्ट परम आप्त सांगतो याते. या पद्धतीनं पंडिती वाङ्मयामध्ये मोरोपंतांनी मातंग समाजाचा हेटाळणीयुक्त तिरस्कृत अशा पद्धतीचा उल्लेख केल्याचं दिसून येतं. राम जोशी जे होते त्यांनी पण मातंग स्त्रियांच्याबद्दल अवमानकारक असं लिहिलेलं आहे. मी वाचून दाखवतो म्हणजे आपली शंका निरसन होईल. मग 4वी 5वी 6वी झाल्या गोळा, गोपींचा जमला मेळा, कोणी म्हणतो ग कोठे गेला तुझा मांग काळा, लोण्याचा खादला गोळा. याचा अर्थ असा की मातंग समाजाबद्दल हे पंडित जे आहेत रामजोशी आणि मोरोपंत यांनी अत्यंत तिरस्कृत अशा पद्धतीचं साहित्य लिहिलेलं आहे. त्यानंतर शाहीर परशुरामाकडे जर बघितलं तर त्यांनीही तशाच पद्धतीनं लिहिलेलं आहे. सगुण निर्गुण शोधून पाहता कमजास्ती नाही भिन्न भेद, कलगी तुर्याशी निंदून जाईल ती मांगांची अवलाद. बायकांनी ताळ सोडिला मर्जीस आले तर महाला, बायकांनी ताळ सोडिला मर्जीस आले तर महाला, उच्च मध्यम चहू वर्णांची अवघ्याची एकी केली धांदल, 18 पगड मांग महार एकल्या पोहऱ्याने पाणी सेंदल. अशा पद्धतीनं परशुराम, रामजोशी आणि मोरोपंत या मंडळींनी मातंग समाजाला अवमानकारक अशा पद्धतीचे वर्णन आपापल्या लावणीमध्ये, गवळणीमध्ये, काव्यामध्ये केल्याचं दिसून येतं. ज्यांचा मोठा गवगव आहे रेटे हार्णाक्षचे, उच्च कुळात जन्मलेले उच्चवर्णीय, श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असून सोवळे ठेवले गुंडाळून, असं सांगणारे पठ्ठे बापूराव त्यांनी सुद्धा मातंग समाजातल्या स्त्रियांच्याबद्दल अवमानकारक असं लिहिलेलं आहे. कानडी मद्राशी आख सौदामिनी आणि डंकन रोडवर गै त्या मांगिनी आणि मारिनी. म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा की या समाजाबद्दल खूप तिरस्कार अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. तिरस्कृत अशा पद्धतीची रचना ही या मंडळींनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. या माझ्या प्रबंधामध्ये हा शोध घेत घेत जर कुणी चांगलं लिहिलं ह्या 2000 वर्षामध्ये मातंग समाजावर चांगलं कुणी लिहिलं असेल तर त्यातलं पहिलं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचं. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी यामध्ये आपले जे अखंड आहेत त्या अखंडामध्ये जी रचना केलेली आहे त्याच्यामध्ये मातंग समाजाला खूप मोठी, म्हणजे आपण सांगत असतो की आपली जी मगध कुळं आहेत 8 कुळं मातंगांची होती. मातंग हे राज्यकर्ते जमात आहे. म्हणजे मगध राजकुळ, कोसल राजकुळ, वैशाली राजकुळ, वंश राजकुळ, अवंती राजकुळ, मगध राजकुळ, कुरु राजकुळ, मैथिली राजकुळ अशा प्रकारे जी 8 राज्ये मातंगांची प्राचीन काळात होऊन गेली. कर्नाटकच्या तुंगभद्रेच्या काठावर, तुंगभद्रा नदीच्या काठावर हे सगळं आपल्याला दिसून येतं. शिवशाहीमध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये लालची म्हणजे लाल्या मांग ज्याला म्हणतो आपण, या सरच्या मांग ज्याला म्हणतो आपण, अशा साऱ्या मंडळींनी त्या काळात मोठं योगदान दिलेलं आहे. आणि याशिवाय लहुजी साळवेंचे जे पूर्वज आहेत हे साळवे घराणं, त्यांना राऊत ही पदवी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची शाबासकी म्हणून शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. अण्णाभाऊ साठेंनी फकीरा कादंबरीमध्ये जी तलवार फकीरा पुजतो आणि फकीरा शेवटी आत्मसमर्पण करतो त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी त्यांना विचारतात फकीराला की ही तलवार कशासाठी तुम्हाला पाहिजे. तर तो सांगतो, फकीरा त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला सांगतात की ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या पूर्वजांना दिलेली आहे. याचा अर्थ लहुजी साळवेंचं घराणं
आणि वाटेगावच्या मातंगांचं साठे घराणं, ह्या दोन्हीही घराण्यातली त्यांची पूर्वज मंडळी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काम करत होती आणि म्हणून त्याचं राऊत या नावाची पदवी देऊन लहुजी साळवेंच्या घराण्याचा गौरव केलेला होता. 1857चं जे बंड आहे त्या बंडामध्ये गायकवाड, पाटोळे, भोंडवे यांसारखी मंडळी ही बाभ्या नात्या मांग आणि बाळू मांग, विठू चंदू मांग या मंडळींना 1857च्या बंडात बंडखोरी केली म्हणून सातारच्या फाशीचा वड नावाचा जो ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांना फाशी दिलेली आहे. म्हणजे शिवशाहीमध्ये या समाजानं पराक्रम गाजवलेला आहे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आणि यानंतर आपण जर पाहिलं पुढं आलो म्हणजे महात्मा फुलेंच्याकडं येण्यापूर्वी मी या समाजाचा सांस्कृतिक वारसा सांगू इच्छितो की या समाजामध्ये मोठमोठे कलावंत होऊन गेले, जसे की भाऊ बापू मांग, नारायण गावकर. भाऊ हे चुलते आणि बापू हे पुतणे. हे मूळचे सातारा जिल्ह्यातले वाई तालुक्यातले कवठे या गावचे, परंतु उदरनिर्वाहासाठी ते पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावी जाऊन स्थिर झाले. आणि त्याच वेळेला पुढं हे त्यांनी या भाऊ बापू मांग यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. म्हणजे मातंग समाजाला भाऊ बापू मांग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आणि नंतर विटाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांना सांस्कृतिक योगदानाबद्दल राष्ट्रपती पारितोषिक देण्यात आलं. मातंग समाजाला राष्ट्रपती पदक पहिलं मिळवून देणारं ते कुटुंब म्हणजे नारायणगावचे भाऊ बापू मांग नारायणगावकर आणि विटाबाई नारायणगावकर आहेत. हे आपण जर समजून घेतलं तर लक्षात येतं की हा सांस्कृतिक चळवळीचा जो वारसा आहे तो समाजामध्ये प्रचंड प्रमाणात होता. या सगळ्या 1,500-2 हजार वर्षांच्या इतिहासामध्ये महात्मा फुलेंनी या समाजाकडे मात्र खूप सकारात्मक की तुम्ही राज्यकर्ते होता आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं पुन्हा एकदा राज्य मिळवायला पाहिजेत अशा पद्धतीच्या अनेक अखंड लिहिलेल्या आहेत. मी वेळ आपला होत आला म्हणून वाचून दाखवतो. त्याचं विश्लेषण आपण मराठीत महात्मा फुलेंनी बोलीभाषेत लिहिलेलं आहे, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिलेलं असल्यामुळे त्यात जास्त विश्लेषण करत बसत नाही. अखंड क्रमांक 14मध्ये महात्मा फुले असं म्हणतात, मुळी बुद्धी नाही पशु पक्षाधिका त्याजमध्ये हाका वेदकन्या ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटाशी बंदोपरी मानव भावंडे सर्व एक सहा त्याजमध्ये आहा तुम्ही सर्व बुद्धी सर्वामध्ये सुख द्यावे द्यावे दिनास पाळावे ज्योती म्हणे. या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांनी या मातंग समाजाबद्दल सकारात्मक आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्णन हे महात्मा फुलेंनी केलेलं आहे. या साऱ्या गोष्टी सांगत असतानाच मातंगांच्या ज्या पोटजाती आहेत म्हणजे डकलवार पुराण, मी पुराण वाङ्मयात फारसं आत्ता चर्चा केली नाही. म्हणजे सहदेव भाडळे असेल, मूळस्तंभ असेल, डकलवारांचं पुराण असेल. डकलवार हे मातंग समाजाचे भाट मंडळी आहेत, त्यांचं स्वतःचं एक पुराण आहे. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं जशी आपण म्हणतो हिंदू धर्माची, त्यातलं ते डक्कलवार पुराण अशा पद्धतीचं एक आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक दंतकथा आपल्याला दिसून येतात. राहू केतू ग्रहण मागण्याची जी परंपरा आहे त्याची तिथं काहीतरी आपल्याला संदर्भ सापडतात. या सगळ्यांच्या बरोबरीनं मातंगांचा स्वतंत्र जगण्याचा एक म्हणजे 1871 साली ब्रिटिशांच्या विरोधात ज्या वेळेला मातंगांनी बंड पुकारलं त्यावेळेला ब्रिटिशांना हा समाज डोईजड झाल्यानंतर हा प्रचंड बंडखोर आहे, लढाऊ आहे असं म्हणून 1871 साली ब्रिटिशांनी मातंग समाजावर, मांगांच्यावर, रामोशांच्यावर, बेरडांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का लादला आणि 3 वेळा हजेरी हे बंधन लादलं. ज्या शहरामध्ये सदर बाजार नावाची ठिकाणं आहेत त्या सदर म्हणजे माळ आणि बाजार म्हणजे माणसं खरेदी विक्री अशा पद्धतीनं माणसांचा, गुलामांचा
बाजार भरवण्याची पद्धत जी आहे त्याला सदर बाजार असं म्हणतात. तो साताऱ्यात आहे, औरंगाबादला आहे, कोल्हापूरला सदर बाजार आहे. या अर्थानं ही सदर बाजार जी ठिकाणं आहेत ती आपल्याला असे दिसून येतात की या ठिकाणी 1871 सालापासून या ब्रिटिशांनी मातंग समाजाला तारेच्या कंपाऊंडमध्ये जकडून ठेवलेलं होतं. पुढं मग पंडित नेहरू स्वातंत्र्यानंतर सोलापूरला आले आणि तारेच्या कंपाऊंडला तोडलं आणि त्यातले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी म्हणजे जे गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेला आहे ते गुन्हेगार असे स्वखुशीनं कोणी होत नसतं, त्यांना त्यातून कंपाऊंडमधून बाहेर काढलं. ती तार कापली पंडित नेहरूंनी आणि मग जे भटके होते ते विमुक्त झाले, त्या तारेच्या कंपाऊंडमधनं मुक्त झाले. म्हणून भटका समाज, स्थित्यंतर करणारा समाज, स्थलांतर करणारा समाज, तो भटका विमुक्त झाला, मुक्त झाला. तिथपासून शब्दप्रयोग मराठी साहित्यात भटके विमुक्त अशा पद्धतीचा आला. मी आपल्याला सांगत होतो की या गुन्हेगार जमातीची स्वतंत्र एक बोलीभाषा आहे. या बोलीभाषेच्या अनुषंगानं मी काही आपल्याशी म्हणजे ही बोलीभाषा ही दोन्ही बाहेरचा जर सवर्ण समाजातला, उच्चवर्णीय समाजातला ब्रिटिश माणूस असेल किंवा इतर कुणी असेल तर त्याला आपण काय म्हणतो ते कळू नये, आपलं म्हणणं गोपनीय राहावं म्हणून या ठिकाणी गुप्त बोलीभाषा वापरली जात होती. त्याचे 70 शब्द माझ्या या ग्रंथामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत. नमुना म्हणून मी काही आपल्याला सांगेन की बेनवाड असेल, नायाळ असेल, निडळ, निलंगी, परयंदा, हेडकवणे, खाबी, तुलारी, गवळवा, रेघोळ्या, कोकारी, खालमान्या, नानवाट, पुदाळ, बस्तरी, थादळ, चुंचुन्या, भोकरे, आंबूज, करपटी, चावरं, चिलगाड, डल्ल्या, सुडणे. या अर्थानं हे मातंग समाजाचे शब्द, मातंगांची एक स्वतंत्र गुप्त बोली भाषा आहे आणि त्या अर्थानं याचा अभ्यास ह्या मातंगांच्या गुप्त बोलीचा त्याचं एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण करता येईल एवढं याच्यामध्ये आपल्याला साठा दिसून येतो. यानंतर मातंगांच्या विषयीच्या म्हणी आणि वाक्प्रचार त्यात आपल्याला दिसून येतं. खरं तर मातंगांना शुभ समजायचं आणि मातंगांना शुभ समजून त्यांचा वेगवेगळ्या गड किल्ल्यांच्या मध्ये बळी द्यायचा, एखाद्या पुलाखाली बळी द्यायचा, असं हे हिंदू धर्मामध्ये सुरू होतं. आणि म्हणून ज्या म्हणी आल्या त्या म्हणींचा सुद्धा आपण थोडा नमुना म्हणून बघूया. माझ्याकडे जवळजवळ 19-20 म्हणी आहेत. त्या 19-20 म्हणींच्या मध्ये गाव तिथं गडी आणि गडी तिथं मांगाला गाडी, दे दान पांग, एकच मांग साऱ्या गावाला टांग, सांग मांग खातो डल्ल्या आणि फिरतो गल्ल्या, मांगाचं लेकरू सुखाचं पाखरू. अशा पद्धतीनं मातंगांच्या म्हणी आपल्याला दिसून येतात. म्हणीप्रमाणे, बोलीभाषेप्रमाणे, आंबुजी पारुशी ज्याला भाषा म्हणतो आपण, त्याच